सर्वांना नमस्कार. आज आपण सर्व शिक्षा अभियान अंतर्गत HDFC बँक व्हर्च्युअल अकाउंट यापूर्वी क्रिएट केलेले आहेत, परंतु आता आपण यामध्ये रिसेट पासवर्ड युजिंग फॉरगॉट ऑप्शन स्कूल लेवल चेकर अँड मेकर, तर शाळा लेवलवर चेकर आणि मेकरचा पासवर्ड कसा रिसेट करायचा याविषयी या ठिकाणी माहिती घेणार आहोत. त्यानंतर रिसेट पासवर्ड युजिंग डिफॉल्ट पासवर्ड BRC लेवल चेकर अँड मेकर. आपण दिलेल्या मेलवरती जर स्कूल लेवलवर पासवर्ड रिसेट करताना मेलवरती टेम्पररी पासवर्ड आला नाही तर आपणाला हा पासवर्ड BRC लेवलवरून कसा करून घ्यायचा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर प्रोफाईल अपडेट चेकर किंवा मेकर यांच्या नावामध्ये काही दुरुस्ती असेल तर आपणाला प्रोफाईल अपडेट कसे करायचं हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहे. यानंतर चेकर किंवा मेकर हे यांच्यामध्ये बदल झाला असेल तर तो कसा बदलायचा याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे. चला तर मग सुरू करूया. आता आपणाला ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जायचं आहे. वेबसाईट आहे पहा ssnamh.org. या वेबसाईटवर जाऊन आपणाला पुढील काम करायचं आहे. पहा गुगल ब्राउझरमध्ये आपणाला ssnamh.org या नावानं आपण सर्च केलं तर आपल्यासमोर या प्रकारची विंडो आपल्यासमोर ओपन होत आहे. यामध्ये पहिल्याच वेब ॲड्रेसला आपण क्लिक केले असता आपणाला या प्रकारचा यूजर इंटरफेस किंवा या प्रकारची विंडो आपणाला या ठिकाणी उपलब्ध होते. आता आपण पहिला भाग पाहणार आहे की शाळा स्तरावर आपण आपल्याकडचा चेकर किंवा मेकर चा पासवर्ड विसरला असेल तर तो शाळा स्तरावरून कसा क्रिएट करायचा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यासाठी मी चेकर आमच्या शाळेचा चेकर आहे त्याचा पासवर्ड आमच्याकडून विसरलेला आहे किंवा मॅच होत नाही, म्हणून मी या ठिकाणी हा चेकर निवडत आहे. सचिन 12316 हा ID दिल्यानंतर मी या ठिकाणी जो खाली 3 ऑप्शन आहेत जनरेट व्हर्च्युअल अकाउंट फॉर स्कूल, फॉरगॉट पासवर्ड, यापैकी फॉरगॉट पासवर्डला क्लिक करत आहे. फॉरगॉट पासवर्डला क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी आपणाला रिकवर युअर पासवर्ड या नावाची या ठिकाणी विंडो आपल्यासमोर ओपन झालेली आहे. या ठिकाणी ज्याचा आपल्याला पासवर्ड रिसेट करायचा आहे त्याचा ID म्हणजेच युजर नेम या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. युजर नेम आहे सचिन 12316 आणि मी या ठिकाणी रिसेट पासवर्डसाठी क्लिक करत आहे. रिसेट पासवर्डला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चेंज पासवर्ड लिंक हॅज बीन सेंट ऑन युअर ईमेल ID असा आपल्याला मेसेज आलेला आहे. आता आपण हे अकाउंट ओपन करताना किंवा शाळा रजिस्टर करताना चेकर मेकर रजिस्टर करताना जो मेल ID आपण दिलेला आहे तो मेल ID आपण या ठिकाणी ओपन करायचा आहे. मी या ठिकाणी ही विंडो थांबवून मेलची विंडो या ठिकाणी ओपन करत आहे. पहा जो मेल ID दिलेला होता तो मेल ID आलेला मेसेज पाहण्यासाठी आपण त्या मेल IDला जाऊया. या ठिकाणी ते अकाउंट मी या ठिकाणी ओपन केलेलं आहे आणि मेलमध्ये जाऊन आपल्याला ती लिंक आली का ती पाहूया. या ठिकाणी पहिलाच मेल आलेला आहे
युजर व्हेरिफिकेशन अँड पासवर्ड चेंज अप्रुव्हल नोटिफिकेशन. समग्र शिक्षा अभियान फाउंड मॉनिटरिंग सिस्टम डिअर सचिन 12316 असा या ठिकाणी मेल आलेला आहे. त्याला मी क्लिक करतोय आणि या ठिकाणी चेक क्लिक हिअर फॉर पासवर्ड रिसेट याला मी क्लिक करतो. पहा, याला क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी अपडेट पासवर्डची विंडो ओपन झालेली आहे आणि आपला जो युजर होता सचिन 12316 या ठिकाणी न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड आलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करायचा आहे. न्यू पासवर्ड क्रिएट करण्याची पॉलिसी या ठिकाणी दिलेली आहे. स्पेशल कॅरेक्टर हे वापरायचं आहे. आपण बऱ्यापैकी @ वापरतो, ते न वापरता या ठिकाणी आपण न्यू पासवर्ड क्रिएट करूया. न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड मी या ठिकाणी क्रिएट केलेला आहे आणि आपण चेंज पासवर्डला क्लिक करूया. पहा, पासवर्ड या ठिकाणी सक्सेसफुली पासवर्ड चेंज आलेला आहे. या ठिकाणी गुगलला पासवर्ड आपल्याला सेव्ह करायचा आहे का, मी या ठिकाणी नेव्हर करतोय. यानंतर आपल्याला गो टू लॉग इनला जाऊन आपला पासवर्ड आणि जो क्रिएट केलेला पासवर्ड आहे त्या पासवर्डनं तो युजर लॉग इन होतोय का ते पाहूया. मी गो टू लॉग इनला क्लिक करत आहे. तर अशा प्रकारे आपण स्कूल लेवलवर पासवर्ड कसा रिसेट करायचा हे पाहिलेलं आहे. डिफॉल्ट पासवर्डच्या साहाय्याने पासवर्ड कसा तयार करायचा हे आपण प्रथम पाहूया. लिंकला क्लिक केल्यानंतर आपणापुढे अशा पद्धतीनं इंटरफेस ओपन होईल. आता आपणाला ऑफिसकडून HDFCच्या प्रतिनिधीकडून आपण जर रिसेट करून घेतला असेल तर काय प्रोसेस आहे हे प्रथम या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी मी एका शाळेचा चेकरचा ID या ठिकाणी डिफॉल्ट पासवर्ड वापरायचा आहे. admin@1234 ॲडमिनचा A कॅपिटल आणि कॅप्चा टाकून साइन इन म्हणायचं आहे. डिफॉल्ट पासवर्डच्या मदतीने आपण विंडो या ठिकाणी आपल्याला ओपन झाली मगाचा. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. ओल्ड पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टेम्पररी पासवर्ड मिळालेला तो या ठिकाणी टाकायचा आहे. ॲडमिन A कॅपिटल @12345. न्यू पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे. तर हा पासवर्ड क्रिएट करताना आपल्याला फक्त स्पेशल कॅरेक्टर हे वापरायचे आहेत. आपल्याला या ठिकाणी एक्सक्लेमेटरी हॅश $% अँड हे जे सिम्बॉल्स किंवा कॅरेक्टर्स आहेत हे वापरायचे आहेत. हा पासवर्ड क्रिएट करत असताना कुठेही आपल्याला @ वापरायचं नाही, एवढी काळजी घ्यायची आहे. कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड जर आपला मॅच झाला नाही तर या ठिकाणी आपल्याला मेसेज येऊ शकतो. आता आपण पासवर्ड क्रिएट पासवर्डला क्लिक केल्यानंतर आपण जो नवीन पासवर्ड केलेला आहे या ठिकाणी क्रिएट होणार आहे. मी या ठिकाणी चेंज पासवर्डला क्लिक करत आहे. पासवर्ड तयार होऊन गेलेला आहे. आता त्याच पासवर्ड आपली हे अकाउंट ओपन होते का हे पाहायचं आहे. मी या ठिकाणी युजर निवडत आहे. त्यानंतर मी तयार केलेला पासवर्ड या ठिकाणी वापरत आहे. कॅप्चा टाकून साइन इन म्हणत आहे. पहा, अशा पद्धतीने आपण तयार केलेला नवीन पासवर्डनं हा चेकरचा पासवर्ड मला क्रिएट करायचा होता. हा पासवर्ड क्रिएट झालेला आहे आणि हे अकाउंट ओपन झालेलं आहे. आता आपण डिफॉल्ट पासवर्डच्या मदतीने नवीन पासवर्ड कसा क्रिएट करायचा हे पाहिलेलं आहे. आता आपल्याला युजर प्रोफाईलमधून युजरची माहिती अपडेट कशी करायची, नावात जर बदल करायचा असेल तर तो कसा करायचा हे आपण आता या ठिकाणी पाहणार आहे. या ठिकाणी बाजूला शेवटचा ऑप्शन आहे तर प्लसला क्लिक केल्यानंतर
खाली युजर प्रोफाईल आणि लॉगआउट दिसत आहे. आपण युजर प्रोफाईलला क्लिक करूया. प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चेकर किंवा मेकर यांचा हा प्रोफाईल या ठिकाणी दिसत आहे. पहा, या ठिकाणी पांडुरंग जाधव असं या चेकरचं नाव आहे आणि युजर टाईप आहे चेकर. आता जर मला यामध्ये काही नावात बदल करायचा असेल तर मी इथून करू शकतो. या ठिकाणी पहा, चुकून या शाळेकडून पांडुरंग जाधव असं नाव झालेलं आहे. तर या ठिकाणी पांडुरंग जाधवच्या ऐवजी रमेश जाधव असं आपल्याला नाव करायचं आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला पांडुरंग जाधव असं नाव दिसत आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपण कुठला मेल वापरलेला आहे, कुठला मोबाईल वापरलेला आहे हे आपल्याला समजत आहे आणि त्याचा रोल काय हेही समजत आहे. आता आपण या ठिकाणी आपल्याला नावात बदल करायचा आहे. मी चेंज सेटिंगला या ठिकाणी क्लिक करत आहे. पहा, चेंज सेटिंगला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पांडुरंगच्या जागेवर मला रमेश करायचा आहे. मी तो बदल करत आहे, रमेश. पहा, फक्त नावात बदल आहे म्हणून करतोय, पण डॉक्युमेंट याच व्यक्तीचे आहेत, पण चुकून रमेशच्या ऐवजी पांडुरंग असा झालेलं आहे. आणि मी या ठिकाणी रमेश असा बदल केलेला आहे आणि हा मी बदल या ठिकाणी सेव्ह करत आहे, सबमिट करत आहे. सबमिट केल्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी लॉग इन करून पाहूया. साइन इन करतोय आपण. परत आपण प्रोफाईलला जाऊन पाहूया. जाधव जो आपल्याला बदल पाहिजे होता तो या ठिकाणी आहे. अशा रीतीनं प्रोफाईल मधला नाव, मोबाईल नंबर हे हा बदल आहे आपण करू शकतो. आता आपण चेकर किंवा मेकर बदलणे यामध्ये बदल झालेला आहे. चेकर म्हणजेच मुख्याध्यापक यांची बदलीने आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे. बदलल्यामुळे आपल्याला नवीन अध्यक्ष बदलायचा आहे. हे करण्यासाठी आपल्याला HDFCच्या प्रतिनिधीकडून त्या चेकरचा बदल करायचा असेल तर त्याचे जे काही मूळ डॉक्युमेंट आहे ते आपल्याला तिकडून म्हणजे ऑफिसकडून आपल्याला तो डेटा क्लिअर केल्यानंतर आपल्याला या प्रोसेसवर काम करायचं आहे. आपण वेबसाईटला जाऊया. या ठिकाणी वेबसाईटला गेल्यानंतर आपल्यासमोर हा इंटरफेस ओपन. या ठिकाणी जाऊन आपल्याला जनरेट व्हर्च्युअल अकाउंट फॉर स्कूलला जायचं आहे. या ठिकाणी हा इंटरफेस किंवा ही विंडो या ठिकाणी आपल्याला ओपन झाल्यानंतर आपण आपल्या शाळेचं जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे तो टाकवायचा आहे. प्रथमतः आपण BRC निवडूया. त्यानंतर आपला जिल्हा निवडूया. चाळीस कोड टाकल्यानंतर आपण एंटर केल्याबरोबर आपल्या शाळेची इतर माहिती आपल्याला या ठिकाणी दिसायला पाहिजे. पहा, या ठिकाणी या शाळेचं नाव आहे ZP स्कूल बहुले. अरविंद कुमार या नावानं मेल ID पूर्वीचा हा मूळचा मोबाईल नंबर आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी यांची सेवानिवृत्ती झाल्यामुळे आपल्याला यांना बदलायचं आहे. तर हे बदलण्यासाठी आपण ऑफिसकडून त्यांचा असणारा डेटा क्लिअर करून घेतलेला आहे. तर आता पुढे आपल्याला जो नवीन मेकर तयार करायचा आहे त्याची आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची. ही माहिती या ठिकाणी फर्स्ट नेम, डेसिग्नेशन आहे मुख्याध्यापक, HM केलं. तर युजर टाईप या ठिकाणी बाय डिफॉल्ट मेकर येत आहे. ज्यावेळी आपल्याला चेकर तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला चेकर निवडावं लागेल. आता या ठिकाणी आपण मेकर बदलतोय म्हणून मेकरला बाय डिफॉल्ट मार्क आलेला आहे. आता मोबाईल नंबर टाकूया. यानंतर मेल ID आपण या ठिकाणी टाकलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे. आपल्याला युजर नेम टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड या ठिकाणी आपल्याला क्रिएट करायचा आहे. आपल्या सोयीनुसार लक्षात राहील असा तोच पासवर्ड आपल्याला रिपीट टाकायचा आहे. यानंतर आपल्याला जे आपल्याला त्यांचे डॉक्युमेंट आहे, आता हा मेकरचा डॉक्युमेंट आहे पहिलं पॅन कार्ड, जे त्याला आपल्याला पाथ द्यायचा आहे. हे डॉक्युमेंट माझं डाउनलोड्समध्ये पॅन कार्ड मी त्याला सिलेक्ट करून ओपन करत आहे. फाईल या ठिकाणी अपलोड झालेली आहे. त्यानंतर
आपल्याला दुसरं डॉक्युमेंट आहे शाळेची मिळालेली ऑर्डर, ती घ्यायची आहे आपल्याला, ती आपण या ठिकाणी अशा पद्धतीने हे दोन्ही डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड झालेले आहे. या ठिकाणी आपल्याला मेसेज आलेला आहे पहा की या फाईल साईज 2 MB पेक्षा कमी पाहिजे. फाईल साईज आपल्याकडे जास्ती झालेली आहे. आपण फाईल साईज कमी करून घेऊया. फाईल साईज जर आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याला आय लव्ह माय PDF या वेबसाईटला जाऊन कॉम्प्रेस PDF फाईल्स हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी मी सिलेक्ट PDF करत आहे. या 2 ऑर्डर मी सिलेक्ट केल्या आणि ओपन केलेल्या आहेत. आता मला त्यांची फाईल साईज कमी करण्यासाठी मी यातला रिकमेंडेड कॉम्प्रेशन हा ऑप्शन निवडत आहे. गुड क्वालिटी गुड कॉम्प्रेशन आणि कॉम्प्रेस PDF याला क्लिक करत आहे. या ठिकाणी फाईल साईज आपली मोठी झाल्यामुळं रेड या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर आपल्याला परत आपण फाईल कॉम्प्रेस केलेली आहे 2 MB पेक्षा कमी घेतली. या ठिकाणी दोन्ही फाईल आपल्याला अपलोड सक्सेसफुल दिसत आहे. आपण मेकर तयार करतोय, चेंज करतोय. मेकर या ठिकाणी सिलेक्ट आहे. आपण ID तयार केलेला आहे, पासवर्ड क्रिएट केलेला आहे. तयार केलेला पासवर्ड लिहून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशनला क्लिक करत आहे. सक्सेसफुल ॲडेड युजर जो आपण बदलायचा होता तो बदल झालेला आहे आणि साइन इन करून पाहायचा. युजर तयार केलेला होता परंतु युजर नेम अँड पासवर्ड या ठिकाणी आपल्याला रॉंग येत आहे. असं का झालेलं आहे तर जोपर्यंत तालुका स्तरावरून आपला तयार केलेला मेकर अप्रूव्ह होत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी आपल्याला त्या ID पासवर्डनं ते ओपन होणार नाही. तर याकरिता तालुक्याचं जो काम करणारा प्रतिनिधी आहे त्यांच्यामार्फत किंवा केंद्र संचालक किंवा तंत्रज्ञान शिक्षक केंद्राच्या यांच्याकडून आपणाला तो युजर आपणाला अप्रूव्ह करून घ्यावा लागेल. आता तीही प्रोसेस आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी तालुक्याच्या लॉग इनमध्ये हा आपणाला युजर व्ह्यू अँड अप्रूव्ह म्हणायचा आहे. आता व्ह्यू आणि अप्रूव्ह करत असताना जो आपण जी माहिती भरलेली होती ती आपणाला या ठिकाणी सगळी दिसत आहे. व्ह्यू अँड अप्रूव्ह करून आपण ती पाहूया. या ठिकाणी आपण ZP स्कूल बहुले ईमेल ID वगैरे हे सगळं केलेलं होतं. आता युजर डिटेलमध्ये आपण जाऊया. जी आपण माहिती भरलेली होती ती सगळी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता मला हे जे आपण डॉक्युमेंट केलेलं आहे ते या ठिकाणी दिसत आहे पहा. गिरी गोसावी युवराज हे बरोबर आहे. डॉक्युमेंट 2 जे आपण त्यांची बदलीची ऑर्डर या ठिकाणी बहुले शाळा आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. म्हणजे हेही डॉक्युमेंट आपलं बरोबर आहे. आणि त्यानंतर आपल्याला रिमार्क या ठिकाणी ओके म्हणायचं आहे. म्हणजे ऑल डॉक्युमेंट किंवा सर्व माहिती आपली बरोबर आहे म्हणून या ठिकाणी पण ओके म्हणत आहे आणि ॲप्रूव्ह म्हणत आहे. आता हा युजर ॲप्रूव्ह झालेला आहे. आता आपण परत आपल्या लॉग इनला जाऊन पाहूया. ID हे युवराज हॅश 123 पासवर्ड टाकूया, कॅप्चा टाकूया आणि साइन इन करून पाहूया. या ठिकाणी कम युवराज गिरी गोसावी युअर पासवर्ड इज टेम्पररी यू मस्ट चेंज द पासवर्ड नाव इन ऑर्डर टू लॉग इन टू सिस्टीम. आता या ठिकाणी आपणाला परत पासवर्ड चेंज करण्यासाठी आलेला आहे. युजर नेम जे पहिला युजर नेम होता पहिल्या मुख्याध्यापकास ते जाणार आहे आणि या ठिकाणी नवीन युजर नेम क्रिएट झालेला आहे. आता मोबाईल नंबर ID ही माहिती आपण भरून घेऊया. या ठिकाणी ओल्ड पासवर्ड जो आपण न्यू पासवर्ड आपण या ठिकाणी आता परत क्रिएट केला. न्यू पासवर्ड कन्फर्म पासवर्ड भरून आपण चेंज पासवर्ड असे यासाठी आपण चेंज पासवर्ड चेंजची आपल्याला विंडो येऊन गेलेली आहे. आता नवीन पासवर्डनं आपला या ठिकाणी लॉग इन होते का पाहू. ID आहे युवराज हॅश 123. नवीन पासवर्ड मी टाकत आहे. कॅप्चा टाकूया आणि लॉग इन करूया. पहा या ठिकाणी वेलकम टू युवराज गिरी गोसावी. पहा या युवराज हॅश 123
हा युजर तयार झालेला आहे, मेकर तयार झालेला आहे, स्कूलचा रोल आहे, रोलमध्ये स्कूल आलेला आहे, युजर टाईप मेकर आलेला आहे. जो मूळचा मेकर होता अरविंद या नावानं तो बदललेला आहे आणि नवीन मेकर तयार झालेला आहे. अशाच पद्धतीनं ही सेम प्रोसेस आपणाला जर चेकर बदलायचं असेल तर वापरायची, मेकर बदलायचा असेल हीच प्रोसेस आहे. आणि चेकर जर दोन्ही बदलले असेल तर ही प्रोसेस आपल्याला 2 वेळा करावी लागेल. या ठिकाणी आपण लॉगआउट होऊया. अशा रीतीने हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहून तुम्हाला कोणती अडचण राहणार नाही या अशी मला आशा वाटते. धन्यवाद.